लोक कोणावर कसा जैतोळा काढतील सांगताच येत नाही. तर अचलपुरातल्या सुलतानपुरा भागातले असणारे प्रफुल्ल कोठार याच्या घरी 2 टू व्हीलर उभ्या होत्या. सुझुकीची एक ब्रँडेड गाडी, याशिवाय एक प्लेजर आणि एक सायकल. कोण्यातरी त्याच्यावर जळणाऱ्या एका माणसानं रात्री त्याच्यात पेट्रोल टाकून त्या गाड्या भडकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. रातच्या पोटात, आता कालची 31 डिसेंबरची गोष्ट ते, रात्री तसे लोक 1-1:30 वाजे लोक जागी राहतात, पण त्या 1-1:30 नंतर जसे हे झोपे गेले त्याच्यात कोणतरी आलं त्या गाड्या ज्या त्या पेट्रोल टाकून पेटून दिल्याच्यानं सदर माणसाचं लय मोठं नुकसान होऊन बसलं आहे. एक तर कसं आहे, सर्वसामान्य कुटुंबातले असणारे लोक आणि त्यात एवढ्या महागा मुलाच्या गाड्या जाळून टाकल्याच्यानं, विशेष म्हणजे त्याची आश एवढी खतरनाक होती म्हटलं की ते जसा दरवाजा उघडावर पाना टीन पुरी काय भोर पडले. त्या आशेच्यानं वरचे टीनही एकदम कायभोर पडले असून सदर प्रकरणाचे आता FIR जे आहे ते सरमसपुरा पोलीस ठाण्यात देणं चालू आहे. याच्यात 2 टू व्हीलर गाड्या, एक सायकल, इतकं सामान जळून त्या माणसाचं लाखो रुपयाचं नुकसान झाल्याची एक खळबळजनक गोष्ट उघडकीस झाली असून काय राजू, लोक कायची दुश्मनदारी काच्यावर काढतील हा म्हणजे सांगताच येत नाही ना. हे गाडी हिची कंडिशन कशी झाली आणि त्या बाकीच्या 2 गाड्या मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवल्या, ह्या पुऱ्या जळल्या असून बरं झालं हे जसा दरवाजा उघडला की पुरी आस उघडकीस आली आणि त्या ज्या गाड्या आहेत त्या जळून खाक झाल्याच्यानं सदर माणसाचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. आता या प्रकरणाच्यासाठी ते सरमसपुरा पोलीस ठाण्यात रिपोर्ट द्यायला गेले असून आता पोलीसवाले भाऊ काय शोध घेतात काय माहीत बा. पहा गावरान नाही की सकून ही गोष्ट उघडकीस आली म्हटलं भाऊ. त्यानंतर टिनाचं शेड वगैरे पूर्ण लागली होती. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,